दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होती, मी तुम्हाला कोपर्निकसचं नाव सांगितलं. कोपर्निकसनं ज्यावेळेस सांगितलं की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते, पण त्याच्या अगोदरची कन्सेप्ट अशी होती की पृथ्वी हा केंद्रबिंदू आहे आणि हे जे सगळे सूर्य चंद्र तारे आहेत ना, हे पृथ्वीभोवती फिरतात. पृथ्वी हा त्याचा केंद्रबिंदू आहे, पण कोपर्निकसनं सांगितलं की नाही आहे, सूर्य हा केंद्रबिंदू आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते आहे. पण जे सांगितलं गेलं होतं व्यवस्थेनं, त्याच्या विरोधामध्ये कोपर्निकस गेला आणि कोपर्निकसला देखील मारलं गेलं. असं का झालं? या दोघांना का मारलं गेलं? कारण तुमचा विकास हवा, तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही काहीतरी जगाकडे बघावं, हे जगाला मान्यच नव्हतं. आणि म्हणून हे जे काही नवीन शोध घेणारे लोक होते, हे नवीन शोध घेणारे लोक हे तत्कालीन परिस्थितीमध्ये मारले जात होते. हे शतक काही खूप लांबचं नाही आहे, हे शतक 16व्या शतक आहे. ज्या कालखंडामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रामध्ये बघत होतो, ज्यांचं स्वराज्य बघत होतो,